मला प्रश्न असा आहे की माझ्या लाईफ आता आहे, पण तरी मी हस्तमैथून करतो बुवा असं. बर कितीदा करता आठवड्यातनं? आठवड्यातून म्हणजे माझं कंटिन्यूच असतं. बर तुमचं वय सांगा मला. माझं वय 35 आहे. बर लग्न झालं तुमचं? हो, लग्न झालंय. एक मुलगा मुलगी म्हणा. बरं मग पार्टनर असताना देखील तुम्ही हस्तमैथून का करता? एक थोडक्यात विचार, मला तुझी माहिती दिली म्हणजे मला उत्तर देता येईल बरोबर. माझे विचारच तसे विचारामुळे तसं करतच आहे मी. म्हणजे तुम्हाला पार्टनरपेक्षा हस्तमैथूनमध्ये जास्त इंटरेस्ट आहे, बरोबर आहे? हो. बरं मग तुम्हाला असं विचारायचं आहे काय, त्याच्यामुळे काय परिणाम झाला तुमच्यावर? म्हणजे काही कमजोरी आली, शीघ्रपतन नाही, काय त्रास होतो त्यामुळं? मी कमजोरी वगैरे काहीच नाही मी. हां, मग हे हस्तमैथून कसं कमी करायचं वगैरे तुम्हाला विचारायचं का? हो, बरोबर बरोबर. बरं ठीक आहे, एकदम छान प्रश्न तुम्ही विचारलेला आहे. सर्वांना विचारायचा असतो, सर्वांच्या मनात असतो, पण तुम्ही पुढाकार घेतला म्हणून तुमचा अभिनंदन. का? कारण तुमच्यामुळं लाखो लोकांना याचं उत्तर समजेल. हॅबिट, मी काय सांगितलं, ब्रेन हा सेक्स ऑर्गन आहे. म्हणजे बिफोर मॅरेज बऱ्याचदा लिमिटमध्ये गोष्टी असतील ते नॉर्मल असतात, पण या पद्धतीने ते काय सांगितलं, पार्टनर असताना देखील काय करतात, कारण ब्रेन जो लर्न करतो बिफोर मॅरेज त्याला डिलर्निंग करणं अवघड असतं. सांगूया आपण मित्रांनो, ही समस्या एकाची नाही, ही समस्या खूप जणांची आहे की माझा पार्टनर असताना देखील मला पार्टनर आवडत नाही, पण मला त्या ठिकाणी हस्तमैथून आवडतं. का होतं असं? इव्हन मॅरेज झालेलं आहे, मुलं आहेत. हे बघा, आपल्या शरीराला मॅरेज झालं का, मुलं आहेत का, पार्टनर आहे का नाही का, हे काही कळत नाही. हा एक रिफ्लेक्स आहे आणि तो रिफ्लेक्स तुम्हाला प्लेजर देण्यासाठी तुम्ही वापरता. काय झालं, बिफोर मॅरेज जे आहे त्या ठिकाणी तुम्ही कॉन्स्टंट तुम्हाला प्लेजर मिळण्यासाठी हाताचं प्रेशर वापरून त्या अवयवाला बेंड करणे, त्याला फ्रिक्शन करणे, बरेच जण त्याला बेडवर त्याला जास्त फ्रिक्शन करून प्लेजर घेणे. मग अशा पद्धतीनं ब्रेन शिकलेला आहे कुठल्या प्लेजरला, हार्ट टचला, बेंडिंगला आणि फ्रिक्शनला. मग हा लर्निंग जो झालेला आहे ते मॅरेजनंतर डिलर्निंग होत नाही. म्हणून याला समुपदेशन, काउन्सिलिंग हे का आवश्यक आहे? कारण कालांतराने यामुळं पार्टनर डिस्ट्रॅक्ट होतो, बऱ्याचदा सराउंडिंग डिस्ट्रॅक्ट होतं आणि अशा केसेसमध्ये त्याला ट्रीटमेंट देखील आहेत. सेंट्रली ॲक्टिंग आहेत, लोकली ॲक्टिंग आहेत, पेरिफेरली ॲक्टिंग आहेत. म्हणून तुम्ही जसं ॲक्सेप्ट केलं की मला असं आहे आणि त्यातनं बाहेर यायचं, हीच सुरुवात असते तुम्हाला नीट होण्याची. सेक्सॉलॉजी भेटा, नक्कीच तुम्ही यातनं बाहेर याल.